भोलेनाथ. भावी भक्तांना, महिलांना, सगळ्यांना बघा. आता इथं अकोल्यापासून 9 ते 10 किलोमीटर अमानतपूर, टाकळी, त्यानंतर टाकळीच्या नंतर भोळखळकी, म्हणजे भोळखळकी या ठिकाणी पशुपतीनाथाचे मंदिराची स्थापना झालेली आहे. बघा भक्तांनो, श्री पशुपतीनाथ खळकी टाकळी दिलेली आहे. तिथं खळकी आणि टाकळी आपल्याला. आणि भक्तांनो, इथं नदीसुद्धा आहे, ज्याचा आपण आनंद घेऊ शकतो या ठिकाणी. आणि छोटंसं एक भोलेनाथाचं मंदिरसुद्धा इथं दिलेलं आहे. ओम नमः शिवाय, जय भोलेनाथ. बघा. त्यानंतर इथे आपल्याला बघण्यात येणार श्री पशुपतीनाथ मंदिर, भोळ खळकी, अकोला. मंदिराचे जे बांधकाम आहे, मूर्तीची स्थापना श्री नागेश मारुतीराव जाधव, म्हणजे नागेश मारुतीराव जाधव यांनी ही स्थापना केलेली आहे. तर ती स्थापना 30/5/2013 रोजी झालेली आहे, गुरुवार या दिवशी. आपण आता गाभाऱ्यामध्ये बघूया. गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर सुरुवातीला देवीची आपल्याला दर्शन होणार. त्यानंतर देवीचं दर्शन झाल्यावर तुम्हाला साईनाथ आणि गजानन महाराज सुद्धा त्यांची सुद्धा स्थापन झालेली आहे. आणि या ठिकाणी पशुपतीनाथ, जय भोलेनाथ, ओम श्री शिवाय नमः स्तुभ्यम. तर सगळ्या महिलांना, भक्तांना की ज्या ठिकाणी तुम्ही काय करत असता की पशुपतीनाथाचे व्रत करता, तर व्रत करत असताना तुम्ही दर्शनाला येऊ शकता. जास्त दूर नाही, आपल्या अकोल्यापासून फक्त 9 ते 10 किलोमीटर अंतरावरती अमानतपूर, त्यानंतर टाकळी आणि त्यानंतर भोळखळकी जे खेडगाव आहे, तिथेच त्या ठिकाणी तुम्ही कोणालाही विचारलं तर तुम्ही पशुपतीनाथाचे दर्शन करू शकता. अकोल्यामध्ये एकमेव हे पशुपतीनाथाचे मंदिर आहे. म्हणजे नेपाळ नंतर येथे सुद्धा पशुपतीनाथाचे मंदिर आहे. तर बघा, आणि मी सुद्धा दर्शन करतो. जय भोलेनाथ. काशी पशुपतीनाथाचे मनापासून इच्छा पूर्ण होते. सगळ्या महिलांनी 5 सोमवार केल्यानंतर जसे आपले महाराज श्री प्रदीप मिश्राजी सांगतात त्याप्रमाणे तुम्हाला नाथाचे व्रत करायचे असते. बघून घ्या, इथे संपूर्ण दर्शन तुम्हाला मी आता दाखवत आहे. तर तुम्ही येऊ शकता दर्शनाला. जास्त दूर नाही आहे, फक्त 9 ते 10 किलोमीटर अंतरावरतीच आहे. तर आपल्याला दर्शन होऊ शकते. जय भोलेनाथ. काशी के विश्वनाथ. जय भोलेनाथ.